टेंडर केसमध्ये आपला काय नेमकं मला वाटतं आता आपण पाहताय साधारणपणे 3 दिवस आज होत आलेले आहेत। ह्या 3 दिवसात अनेक वेगळ्या गोष्टींवर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा, नाकाबंदी लावा, अमुक करा, तमुक करा। हे सगळं तर झालंच पाहिजे होतं, पण मूळ गोष्ट हे आहे की मिहिर राजेश शाह जो कल्प्रिट आहे, जो अक्यूज्ड आहे, त्याला अजून का नाही पकडले। आमच्याकडे कोळीवाड्यात ज्या महिलेला उडवलं त्यांनी फरफटत नेलं, परत गाडीने उडवलं दुसऱ्यांदा। हे एवढं भयानक प्रकार झालेला आहे। आपण पाहतोय ते जे नाकवा आहेत ते देखील मला वाटतं काही चॅनल्स सांगत होते तो कसा प्रकार घडला तो, आणि हे पूर्ण ते सांगतात ते ऐकू पण शकत नाही, एवढं मन थक्क करून देणारं अशी गोष्ट झालेली आहे। आणि कुठे ना कुठेतरी गृह खातं आपलं कार्यरत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडत आहे। दुसरी बाजू हीच आहे की जर उलटं झालं असतं तर किती वेळात त्यांनी पकडलं असतं। आज मिहिर शाहला हे खोके सरकार का नाही पकडत आहे हा एक महत्त्वाचा विषय झालेला, आणि किती दिवसात पकडणार, किती वेळ लागणार आहे। म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे, इंटेलिजन्स एजन्सी आहे, CCTV आहे, तरी तुम्ही पकडू नाही शकत। काय निबंध लिहायला थांबलेले आहात का तुम्ही? हा एक मुख्य विषय झालाच आहे। 72 घंटे हो गए, अभी भी कथित स्कॉटलैंड यार्ड आरोपियों तक पहुंच नहीं पाई। क्या दबाव है या फिर जानबूझ? गृह मंत्री ने ये जवाब देना जरूरी है, इलीगल CM ने ये देना जरूरी है। आज हम देख रहे हैं कहीं अलग अलग आदेश निकल रहे हैं कि नाकाबंदी लगाओ, ये करो, वो करो। ये सब आईवॉश है, ये तो होना ही चाहिए क्योंकि ये कानून का काम ही होता है। लेकिन कानून का काम ये भी है कि जो अक्यूज्ड है उसे तुरंत पकड़ा जाए। हमारे यहाँ हमारे शहर में CCTV का नेटवर्क है, इंटेलिजेंस है, सब है, तो फिर ये मिहिर शाह को क्यों नहीं पकड़ते हैं, ये मेरा सवाल है। अंबानी यांच्या एका कार्यक्रमामध्ये नाचतानाचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवरनं सत्ताधारी जे नेते आहेत टीका करताना पाहायला मिळतात। काय टीका करतात? आशिष शेलारांनी देखील ट्विट केलेलं आहे त्यावर। बघा, त्यांना मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे, म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही। खूप परिणाम होतो त्यांच्यावर, कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे, तर मी काय बोलू शकतो। पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचा परिवारच आहे। आता आमची 3री पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे, आणि काही चुकीचं नाही आहे। लग्नात आहे,